वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे सायकॉलॉजी. 48 हा कोड नंबर आहे या विषयाचा. मराठीत नाव आहे मानसशास्त्र आणि ही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे 23 सप्टेंबर 2021ची. जसजशा मला प्रश्नपत्रिका मिळत आहेत त्याप्रमाणे मी पोस्ट करत आहे. 2021 ते 2025 पर्यंतच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जाऊन पहा. इथे दिनांक दिलेली आहे 23 सप्टेंबर 2021. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनाचा. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रश्नपत्रिका सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी तयार करून देईन. चला तर पाहूया इयत्ता 12वी कला शाखेची मानसशास्त्राची 2021ची ही प्रश्नपत्रिका. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेमध्ये, वाचून फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा. ही महत्त्वाची सूचना तिसरी, की नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा. पाहूया आपण प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न असतो तो 20 गुणांचा. त्यातला प्रश्न आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आता इथे सूचनाच दिलेली आहे, विधाने पुन्हा लिहा. याचा अर्थ असा की पूर्ण विधान लिहायचं, त्याच्यामध्ये उत्तराचा जो क्रमांक किंवा जो शब्द आहे तो लिहायचा, त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, 1 ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. अशी उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. 1. मानसशास्त्र हे टिंबटिंब विज्ञान आहे. पर्याय अ नैसर्गिक, ब सामाजिक आणि क जैविक. 2. प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या संकल्पना टिंबटिंब यांनी मांडल्या. पर्याय अ कॅटेल, ब थॉर्नडाईक, क स्पिअरमन. 3. शाईच्या डागांची चाचणी टिंबटिंब यांनी विकसित केली. अ मरे, ब रोर्शा आणि क मॉर्गन. 4. एखाद्या उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. अ अवधान, ब संवेदन, क विचार. 5. आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीची टिंबटिंब म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचार केला जातो. अ व्यक्तीची बुद्धिमत्ता, ब व्यक्तीचे वर्तन, क व्यक्तीचा दर्जा. 5 विधान आहेत 5 गुणांच्यासाठी. ब प्रश्न आहे, खालील अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावायच्यात. 5 गुण. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये बाबी आहेत. अ वर्तनवाद, ब बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत, क भयगंड, ड चिंता, ई काळी जादू. आणि ब गटामध्ये 1 स्टर्न, नंतर 2 उपचारातील अडथळा, 3 पालकांचा घटस्फोट, 4 जॉन वॅटसन, 5 अतार्किक भीती, 6 हॉवर्ड गार्डनर. क प्रश्न आहे, खालील विधाने बरोबर आहेत की चूक आहेत ते लिहायचं आहे. 5 गुणांच्यासाठी 5 विधानं. 1. प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती होय जिच्यावर प्रयोग केला जातो. 2. व्यक्तिमत्वाचा केवळ बाह्य स्वरूपाशी संबंध असतो. 3. प्रयत्न अथवा सरावामुळे वर्तनातील बदलाला अध्ययन म्हणतात. 4. छिन्नमनस्कता ही गंभीर मानसिक विकृती नाही. 5. चिंता व्यक्तीच्या रोजच्या जीवनात अडथळा आणते. ड प्रश्न आहे वस्तुनिष्ठ. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहायची. 5 गुण आहेत. 1. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली? 2. बुद्धिमापन चाचण्यांचा जनक कोणाला म्हणतात? 3. पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? 4. सर्जनशील विचारांची पहिली अवस्था कोणती? 5. सकारात्मक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तर लिहा. कोणतेही 5 सोडवायचे. 7 पैकी 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. 1. सर्वेक्षण पद्धत म्हणजे काय ते थोडक्यात लिहा. 2. मानसिक वय म्हणजे काय? 3. चेतापदशिता म्हणजे काय? 4. साधक अभिसंधानाद्वारे अध्ययन स्पष्ट करा. 5. राग व्यवस्थापनातील शिथिलीकरण तंत्राचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. 6. प्रथमोपचाराची आवश्यकता असणारी चिंतेची शारीरिक लक्षणे लिहा. 7. तदनुभूती वाढविण्याचे कोणतेही 2 उपाय तुमच्या शब्दात स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 3. खालील बाबींवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात टिपा लिहा. कोणत्याही 4 6 पैकी सोडवायच्या आहेत. नंबर 1. तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही 3 वैशिष्ट्ये. 2. भावनिक अनुभवातील शारीरिक बदल. 3. अंमली पदार्थ व्यसनासक्ती.
4 इंटरनेटवरील परावलंबित्व, 5 लवचिकतेचे प्रकार आणि 6 सहसंबंधाचे प्रकार. प्रश्न क्रमांक 4. खालील उदाहरणांवर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा. म्हणजे एका शब्दातच उत्तर लिहायचे, कोणतेही 4 सोडवायचे. क्रमांक 1. राहुलने प्रयोगाद्वारे मिळवलेल्या शास्त्रीय माहितीचे कोणत्याही काळात कोणत्याही ठिकाणी खातरजमा करता येते. हे शास्त्राच्या कोणत्या वैशिष्ट्याचे वर्णन आहे? 2. वाढदिवसाच्या पार्टीला विवेक गेला असता त्याचे मित्रमैत्रिणी मद्यपान करत होते. त्यांनी विवेकला आग्रह करूनही विवेकने मद्यपान करण्यास ठामपणे नकार दिला. विवेकच्या या वर्तनातून व्यक्तिमत्वाच्या पंचघटक प्रारूपातील कोणता गुण दिसून येतो? 3. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर रडणारी ईशा आता डॉक्टर दिसताच रडू लागते. ही कोणत्या प्रकारची अध्ययन प्रक्रिया आहे? क्रमांक 4. भावनिक सुदृढता राखण्यासाठी सुनीता चित्र रंगवते. सुनीता भावनिक सुदृढता राखण्यासाठी कोणते तंत्र वापरते? 5. रोहन कधी अतिउत्साहात असतो तर कधी विनाकारण खूप निराश असतो. ही लक्षणे कोणत्या मानसिक विकृतीची आहेत? 6. अलीने पाहिले की लॉकडाऊनमुळे आणि आर्थिक अडचणीमुळे रखवालदाराला पुरेसे अन्न मिळेनासे झाले आहे. म्हणून त्याने महिन्याभराचे किराणा सामान रखवालदाराला आणून दिले. अलीचे हे वर्तन कोणती सकारात्मक गोष्ट दर्शवते? प्रश्न क्रमांक 5. खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणत्याही 5 संकल्पना स्पष्ट करायच्या 7 पैकी. 1. सकारात्मक मानसशास्त्र. 2. कृत्रिम बुद्धिमत्ता. 3. अवधान दोलन. 4. भावनिक गैरवर्तन. 5. विभ्रम. 6. मानसिक आजाराविषयी लाज आणि 7. शून्याच्या वर असलेले जीवन. 7 पैकी 5 प्रश्न सोडवायचे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे मुद्द्यांच्या आधारे लिहायचे. 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 3 पैकी 2 लिहायचे. 1. संवेदनांची संघटन तत्वे स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे: समीपतेचे तत्व, समानतेचे तत्व, सातत्याचे तत्व, समावेशन तत्व. दुसरा प्रश्न: भावनिक सुदृढ व्यक्तीस कोणते फायदे अनुभवास येतात ते स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे: ताणाशी समायोजन, उच्च स्वनियमन, कार्यक्षमता विकास, नवनिर्मिती क्षमता किंवा सर्जनशीलता विकास. तिसरा प्रश्न: मानसिक विकृतींचे निकष स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे: चिकित्सालयीन लक्षणे, मनस्ताप व अक्षमता, कार्यात्मक बिघाड, केवळ सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन अपसामान्य असेलच असे नाही. शेवटचा 7वा प्रश्न: पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुण आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. बुद्धिमत्तेची व्याख्या लिहा व बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा. 2. व्यक्तिमत्वाची व्याख्या लिहा व व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे कोणतेही 4 घटक स्पष्ट करा. 2 पैकी एकच लिहायचा. 10 गुण आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर, बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमच्या काही अडीअडचणी असतील त्याही विचारू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.